मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कागल तालुक्यातील मुरगुड शहरामध्ये आज स्मार्ट मीटर योजनेविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली आहे। महावितरणाच्या या नव्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शहरातील महात्मा तुकाराम चौकातून भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे। मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत हा मोर्चा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर धडकला। यावेळी आंदोलकांनी दिलेल्या स्मार्ट मीटर बंदी झालीच पाहिजे, पैसे कुणाचे जाणार, तुमचे आमचे, महावितरणाचा धिक्कार असो आणि बघताय काय सामील व्हा अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण मुरगुड शहर दणाणून सोडले होते। मोर्चामध्ये सहभागी नागरिकांच्या वतीने महावितरणाचे सहाय्यक अभियंता मार्गशीर्षा चौगुले आणि सुरेश कोंकणे यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले। सर्वसामान्यांवर लादली जाणारी ही मीटर पद्धत तत्काळ रद्द करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली। आंदोलनादरम्यान झालेल्या सभेत शहरातील प्रमुख नागरिकांनी महावितरणाच्या धोरणांवर कडाडून टीका केली। यामध्ये बबन बारदेसकर, दगडू शेनवी, खामकर सर, सुरेश साळोखे, समाधान हिदळकर, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, सिकंदर जामदार, समाधान बोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा लढा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असून जोपर्यंत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत हा संघर्ष लोकशाही मार्गाने सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी या मोर्चाला मुरगुड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिकार मुळात 2003 लाच दिलाय, म्हणजे जो कायदा सांगतोय त्या कायद्यामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला मीटर निवडायचा अधिकार आहे। मग हा अधिकार तुम्ही आमच्याकडनं काढून घेताय, मग लोकशाहीचा मुखवटा तुम्ही फक्त आम्हाला दाखवताय काय? आणि जर लोकशाहीची जर चादर आमच्या अंगावरती असेल आणि हुकुमशाहीचा जर ताबा जर तुमच्या ताब्यात असेल तर आम्ही जर हुकुमशाही करायचं ठरवलं तर कायदा ह्यांना अडचणीत येणार आहे। आणि आम्हाला असं वाटतंय की आमच्यामुळे तुम्हाला कुठला त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती अर्ज घेऊन तुमच्याकडे आलोय। हे त्वरित थांबवा आणि याला योग्य ते न्याय द्या। जर होत नसेल तर उद्या पोलीस प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की येथे येणारा सर्वसामान्य माणूस, मुरगुडातला माणूस जो आहे हा निम शहरी निम ग्रामीणमधला माणूस आहे, ज्याची मिळगत तुटपुंजी आहे, ज्याला 2000 आणि 3000साठी दिवसभर नाहीतर महिनाभर राबावं लागतंय। आणि तुमच्या मीटरचं जे बिल आहे सर ते 5000, 6000, 7000 आणि हे वाढत राहणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट सर अशी आहे, या ठिकाणी याचं ज्यावेळी खाजगीकरण होणार आहे त्यावेळी माहितीचा अधिकार सुद्धा आपल्याला टाकता येणार नाही। एमएससीबीच्या जोपर्यंत हे ताब्यात आहे, जोपर्यंत एमएससीबीच्या जोपर्यंत हे अखत्यारीत आहे तोपर्यंत आपण यांच्याकडे माहितीचा अधिकार मागू शकतोय आणि हा अधिकार यांच्याकडे राहणं गरजेचं आहे। तुम्हाला सर माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही कुठल्याही तुमच्या कर्मचाऱ्याच्यावरती हा निर्णय लादू नका। जर तसं होत असेल तर कर्मचारी काही दगडूदादा कर्मचारी आम्हाला येऊन भेटलेत की आम्हाला हा वर्ण रेट आहे, फक्त सांगितलं जातंय की तुम्ही हे असं करू म्हणलं का आणि कमिशन बेसवरती हे तुमचं काम चालू आहे। तर त्वरित थांबवा साहेब आणि हा कायदा तुम्ही हातात घेऊ नका। सुरुवात अशी असते ज्यावेळी तुम्ही कायदा मोडताय त्यावेळी आम्हाला भाग पडते कायदा मोडायला आणि आम्ही जर कायदा मोडला तर तो तुम्हाला सहन होणार नाही। तुमच्यातला एक माणूस आम्ही बघतोय, अधिकारी बघत नाही। तुम्ही आमच्यातला एक माणूस बघा, त्रस्त ग्राहक बघू नका। माणूस म्हणून जगूया, माणूस म्हणून काम करूया, एवढंच सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बऱ्याच काही लोकांच्या तक्रारी आहेत, सगळ्यांच्या नाही, की मला स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मला बिल जास्त आलं। आता त्याच्यात 2-3 कारणं असू शकतात। एक तर आता काही जणांचं उन्हाळ्यात बदललंय, तर उन्हाळ्यात आपला वापर नेहमीच्या इतर वर्षभराच्या वापरापेक्षा बहुतेकांचा जास्तच असतो। आहे आपण काढून बघू। तर उन्हाळ्यात किंवा आता गेल्या वर्षी माझ्या घरात कूलर नव्हता, मी या वर्षी कूलर लावला, तर माझं या वर्षीचं बिल जास्त येणारच आहे उन्हाळ्यात। वर्षानुवर्ष आपला उन्हाळा वाढतोय, कोण एसी लावतोय, कोण फॅन वाढवतं घरात, ह्या गोष्टी होतात, त्यामुळे उन्हाळ्याचा वापर तसाही जास्त असतो। दुसरी गोष्ट, जर घराचं अर्थिंग वगैरे प्रॉपर नसेल, वायरिंग जुनं असेल, त्या अर्थिंगमध्ये जर काही लिकेज असेल तर तो वीज वापर पूर्वीच्या मीटरवर नोंदला जात नव्हता, तो आता नोंदला जातोय। तर असं जर कुणाची केस असेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं वायरिंग तपासून नवीन करून घ्यावा। आणि अर्थिंग जे तुमच्या फक्त मीटरसाठी किंवा तुमच्या बिलासाठी नाही फक्त महत्त्वाचं, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं आहे। तुमच्या अर्थिंगमध्ये लिकेज आहे याचा अर्थ तुमच्या एखाद्या इक्विपमेंटमध्ये जर करंट आला तर आपल्याला शॉक बसू शकतो आणि दुर्घटना घडू शकते, तर ती टाळण्याकरता सुद्धा ते आवश्यक आहे। तर ते एक तपासून बघा, अर्थिंग तुमचं दुरुस्त करून घ्या
आणि तरी समजा असं तुम्हाला वाटलं की तरी माझं बिल कमी येत नाही, अवश्य इकडे या, तुमचं मीटर आणि आतासुद्धा येऊ शकता. ज्यांना असं वाटतंय की मला बिल जास्त येत आहे स्मार्ट मीटर बसल्यानंतर, तर त्यांची मीटर तपासणीची सुविधा आहे. आम्ही कोल्हापुरातून तुमच्या समोर लॅबमध्ये मीटर टेस्ट करतो. जर मीटर ते खरंच फास्ट आलं, फॉल्टी आलं तुमच्या म्हणण्यानुसार, तर त्याची बिल दुरुस्ती केली जाते. त्यामुळे तशा म्हणजे असं नाही आहे की आम्ही म्हणू तेच मीटर तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि त्याचं जे बिल येईल ते भरायचं आहे, असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे. तुमच्या काही तक्रारी असतील तर त्याचं निवारण नक्की केलं जाईल. जेन्युइन असेल तर नक्कीच केलं जाईल. अदरवाईज सरसकट स्मार्ट मीटरला विरोध करायचं काही तसं कारण नाही. आमच्या सगळ्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसले. जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर बिल जास्त आलं असतं तर आम्ही कशाला बसवले असते? आम्ही तुम्हाला बसवले असते, आमच्या घरी बसवले नसते. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सर्जेराव भाट. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.